शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांच्यासाठी मुलगा सुजय विखे सगळीकडे प्रचार करताना दिसत आहेत आणि मोटरसायकलने सगळीकडे रॅली सुरू आहेत आणि गावोगावी ते बैठका घेत आहेत, भेटी घेत आहेत, मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। दादा स्वतः आता गाडीवरती आहेत आणि सगळीकडे प्रचार करताना दिसत आहेत। दादा, कसा प्रतिसाद मिळतोय? आठव्यांदा साहेब पुन्हा एकदा सामोरे जात आहेत निवडणुकीला। जनसामान्य माणसामध्ये जो असलेला उत्साह आहे, आता हा रस्ता पहा, या रस्त्याचं तुम्ही शेतीकडचा जायचा रस्ता अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला, याला एवढा मोठा थर आहे, मुरुमाचा रोलिंग झालेली आहे, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। म्हणून आम्हाला सभेमध्ये विश्वास ठेवायला आम्ही ठरले की सभे घ्यायचेच नाहीत। हळूहळू हळूहळू आमचं टार्गेट एकच आहे की या वेळेस चांगली संधी आहे, महायुतीचे एवढे चांगले कामं आहेत, या कामाच्या जोरावर आणि व्यक्तिगत आपल्या संघटनेच्या आधारावर सर्वसामान्य माणूस साहेबांना आशीर्वाद देईल आणि आम्हाला महाराष्ट्रात एक नंबरचं मताधिक्य हे मिळवायचं, या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे। वडील राज्यामध्ये प्रचार करतायत का, मग त्यामुळे तुम्हाला इथे मतदारांपर्यंत पोहोचावं लागतंय? नाही, हे आता आमचं घरच आहे, तर मला सवयची ही। दुर्दैवाने लोकसभा हे कार्यक्षेत्र फार मोठं असतं, तिथं असं फिरता येत नाही, कारण की मोना तिथं एवढं फिरणं शक्य होत नाही। पण विधानसभा हे माझं घर आहे, इथं मी लहानाचा मोठा झालो आहे, सगळ्या मुलांबरोबर राहिलेलो आहे। तर साहेबांकडे मी साहेबांना वाटतं तुम्ही बिंदास बाकीच्या जिल्ह्याच्या किंबहुना जिल्ह्याअंतर्गत देखील महायुतीच्या उमेदवारांसाठी वेळ द्या, आपल्याला सत्ता येण्याच्या दृष्टिकोनातून सगळे आमदार निवडून आणायचे, तुमच्यावर मोठी जबाबदारी, तुम्ही बिंदास फिरा, मतदारसंघाची टेन्शन सोडा। इथं मी असेल, माझी आई असेल, माझी मंडळी असेल, आम्ही समर्थ आहोत की आपल्या आशीर्वादाने आम्ही हे सगळं करू। आपण बघितलं बाळासाहेब थोरात देखील मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहेत आणि ते म्हणतायत की इथली दहशत आता मोडून काढायची आहे, अनेक वर्षांपासून इथले लोक दहशतीमध्ये आहेत। आता तुम्ही मी गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेऊन कोणाला दहशत आहे बाबा, आम्हाला तर शोधू, आम्हालाच माणूस शोधू, आम्हाला माणूस सापडू जर आला की आम्ही दहशत कोणावर केली, तो माणूस सापडला तर मलाही सांगावं त्यांनी। आणि दुसरा मुद्दा असा आहे की ते या दहशतीच्या नावाखाली एवढं वाहून गेलेत की ते त्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा फ्लेक्स बोर्ड टाकतात, दहशतचे मुक्तता। अरे 40 वर्ष तुम्हीच आमदार आहे, दहशतची मुक्तता तुम्ही तुमच्या विरोधात प्रचार करू राहिले। ते काय आहे, कधी कधी माणूस वाहून जातो निवडणुकीमध्ये। माझ्या 4 सभेनी त्यांची पूर्ण यंत्रणा हलून गेली आणि त्यामुळे त्यांना कुंजनाच की इकडचे भाषण वेगळे आणि तिकडचे भाषण वेगळे। ते संगमनेर विधानसभेमध्ये पण म्हणतात दहशत मोडून काढायची, तर कोणाची दहशत मोडून काढायची? संगमनेर विधानसभेमध्ये ते 40 वर्षापासून आमदार, 8 टर्म झाल्यात आणि दहशत सर्वसामान्यांची मोडून काढायची काय? त्यामुळे त्यांचं हे सगळ्या सभा हास्यास्पद विनोद म्हणून आम्ही पाहतो। तुम्ही सभेला जर पाहिलं, हे तुम्हाला प्रत्येक सभेला तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि तुम्ही स्थानिकांना जाऊन विचारा की तिथे आलेले लोक कुठले होते, तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल। त्यामुळे कितीतरी यांनी गाजावाजा करायचा प्रयत्न केला, आमचं 1 लाखाचं मताधिक्य हे सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि साईबाबांच्या कृपेने आम्हाला मिळणार। आपण बघितलं थोरात असाही दावा करतात की शिर्डीपेक्षा संगमनेरचा विकास जास्त झाला आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी शिर्डी आणि संगमनेरच्या विकासाची बरोबरी करावी असं आव्हान देत आहेत। आम्ही तर आमच्या विकासाची पुस्तिका छापली, त्यांनी 40 वर्ष काही छापलंच नाही, ते फक्त बॅलेट छापतात। एवढंच जर तुमचा विकास असेल ते एखादी विकासाची पुस्तिका काढा, किंवा तुम्ही काय केलंय संगमनेर तालुक्यासाठी। आजपर्यंत कुठलीही विकास पुस्तिका त्यांनी छापली नाही असं माझी माहिती आहे। बघा, आता आमची विकास पुस्तिका मी तुम्हाला देतो, तुम्ही त्यांच्या हातात द्या, त्यांना मला साहेब ते म्हणतायत की तुमची एखादी विकास पुस्तिका असेल तर आम्हाला पोच करा, करून दाखवा। भाषणातून होत नाही, कृतीतून कार्य करावं लागतं आणि आम्ही कृतीतून कार्य करतो। आमची तेवढी हिंमत आहे की आम्ही केलेले कामं छापलेत पुस्तकामध्ये आणि त्यामुळे त्याचा काही विषय नाही। निळवंडे धरणाचं काम देखील अनेक वर्ष रखडलेलं होतं आणि ते दावा करतायत की मीच याचं काम केलंय। खरी परिस्थिती आहे आणि संगमनेरामधल्या जनतेला पाणी मिळालं 40 वर्षात? हे तुम्ही प्रश्न संगमनेरला जाऊन विचारला पाहिजे। इथं आमच्याकडे आता 100% बाग आहे, तिकडे आम्ही वाटचाल करत आहोत, आम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांना पाणी देतोय। संगमनेरमध्ये जो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर माझ्या सभेमुळे जो निर्माण झाला, त्याचं कारणच हे होतं की अक्षरशः लोक वैतागलेले की कधीतरी कोणीतरी येईल आम्हाला वाचवायला, आणि म्हणून मी तिथं गेलो। तिथं काय माझं बोलवणं किंवा मी बळजबरी जाऊ नये, इथं ते जे येतात ते बळजबरी येतात, त्यांना कोणी बोलवत नाहीये। पण मी तिकडे गेलो लोकांच्या, जनसामान्य माणसाच्या बोलवण्यावर, आणि तिथं जवळपास 70% संगमनेर विधानसभातला भाग हा जिरायत आहे, तिथं पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही। आजही टँकर चालू आहेत, तुम्ही मला दाखवा शिर्डी विधानसभेत कुठे टँकर चालू आहेत का? आमच्या एकाही गावाला टँकर लागत नाही। तिथं जवळपास 15 ते 20 गावांमध्ये आजही टँकर चालू आहेत, हाच त्यांचा विकास आहे का? तर त्यामुळे या विधानसभेच्या 23 तारखेला तुम्हाला दिसेल की जरी सुजय विखे तिथं नसला, पण जे बीज मी जे रोवून आलेलो आहे त्याचे फळं अंमल खाताळा नक्की मिळतील, हे मला विश्वास आहे।
काल पंतप्रधानांनी सभेमध्ये बोलताना असं म्हटलंय की बटेंगे तो कटेंगे, ए साथ रहेंगे तो बचेंगे. कसं बघता असं वातावरण या परिसरामध्ये आहे? नाही, नाही. आता हे पहा, कोण काय बोलतं हे मी कधी ऐकत नाही. मी टीव्ही पाहायचं सोडून दिलाय. आता तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला म्हणून मला तो पाहावा लागेल, की मी कसं बोललो, कसा दिसलो. पण तसं मी आता बाकी इंटरव्ह्यू पाहत नाही किंवा मी भाषणही पाहत नाही. मी आपला प्रचार करत चाललोय. हे पहा, विधानसभा ही उमेदवाराच्या चेहऱ्यावर अवलंबून असते. जेव्हा माणूस मतदान करायला जातो, तो त्या चेहऱ्याकडे पाहतो, की या चेहऱ्याकडून आम्हाला कधी काही झालंय का? आणि त्याच्यावर मतदान चालतं. या प्रवरा परिसरामध्ये, प्रवरा उद्योग समूहामध्ये सर्व धर्म समभाव हीच भावना कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी जपली आणि त्या ठिकाणी तीच भावना घेऊन आम्ही आतापर्यंत चाललेलो आहोत आणि या विधानसभेचा निकाल या सगळ्या गोष्टीला प्रमाणित करून जाईल, की त्या ठिकाणी आपण कुठल्याही व्यक्तीला द्वेष भावने न ठेवता माणुसकी या नात्याने आपण हात देत आहोत. नक्कीच आपण बघितलं तर विधानसभेला जनता जी आहे ती तिथला उमेदवार किंवा तिथला चेहरा बघून मतदान करत असते. त्यामुळं शिर्डी विधानसभेमधलं जे वातावरण आहे हे सर्व धर्म समभावाचं आहे आणि इथला केलेला विकास या जोरावरती राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय होईल असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर.